गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आज मी बनवणार आहे मुळ्याच्या पत्त्याची भाजी. तर पूर्णपणे बघा व्हिडिओला, नंतर सांगा मला की तुम्हाला कसं वाटलं ते. चला तर मित्रांनो, मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने बनवणार आहे मी ते. चला, हे बघा मित्रांनो, मी आज मुळ्याच्या पत्त्याची भाजी बनवणार आहे. तर मी त्या मुळ्याच्या पत्त्यांना काटून उकडायला मांडलेलं आहे. मुळ्याचे पत्ते म्हणजे हे मुळा आहे ना, याच्या पत्त्याची भाजी बनवत आहे मी. हे बघा मित्रांनो, अगदी घरेलू सोप्या पद्धतीने बनवणार आहे मी भाजी. तर कांदा, टोमॅटे आणि मिरची कापून घेतलेली आहे. आणि बघा इथे भाजी काढून घेतलेली आहे. उकडलेली भाजी इथे काढून घेतलेली आहे. आता अगदी घरेलू सोप्या पद्धतीने मी भाजी बनवणार आहे. तर तुम्ही बघत राहा. हे बघा, याच्यामध्ये मी थोडं राई जिरं घातलेलं आहे. याच्यामध्ये कांदे घातले. कांदा मिरची घातल्यानंतर त्यांना थोडा वेळ शिजू द्यायचं असतं, जोपर्यंत ते लालसर होत नाही तोपर्यंत. हे बघा, अशा पद्धतीने लालसर झालेले आहेत. तर आता याच्यामध्ये टमाटे घालूया. त्याच्यामध्ये टमाटर घालून झाल्यानंतर टमाट्याला पण थोडा वेळ शिजू द्यायचा. याच्यामध्ये हळद घालायची, थोडी जास्त नाही घालायची. धनिया पावडर, आणि मीठ स्वादानुसार मीठ. जास्त नाही घालायची. याच्यामध्ये मस्त आता थोडासा मिळवून द्यायचं. तर ही बघा, अशी शिजवले तेलामध्ये, त्याला शिजू दिलं. नंतर याच्यामध्ये भाजी घालून घ्यायची. भाजी घातल्यानंतर थोडं असं मिळवून द्यायचं. मी आता याला थोडा शिजू द्यायचा असंच. तर मित्रांनो बघा, ही भाजी बनवून तयार झालेली आहे. तर याच्यामध्ये थोडं सांबार ॲड करून घ्यायचे. आता ही भाजी तयार. तर बघा मित्रांनो, मी याच्यामध्ये भाजी आणि पोळी घेतलेली आहे. आता मी तुम्हाला खाऊन दाखवणार आहे. चला, तर बघा मित्रांनो, मी येथे पोळी भाजी घेतलेली आहे. आता मी तुम्हाला पोळी भाजी खाऊन दाखवणार आहे. तर चला, तुम्ही बघा कसे वाटते ते. खाऊन दाखवते मी तुम्हाला. तर बघा, मी खाऊन दाखवते मी तुम्हाला. हे बघा, खूप मस्त झाली, टेस्ट झाली. तुम्ही कशा पद्धतीने बनवता कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि आता तुम्ही माझ्या व्हिडिओला बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपल्या फ्रेंड मित्रांमध्ये शेअर करा. असंच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी डेली ब्लॉग मिळत राहणार आहे. तर तुम्ही माझ्या व्हिडिओला पूर्णपणे बघा. चला तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते. तोपर्यंत तुम्हाला